कल्पना करा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीच्या प्रेमात पडलाय। सुरुवातीला मेसेज, नंतर कॉल, त्यानंतर व्हिडिओ कॉल आणि त्यानंतर थेट लग्न। या काळात तुमच्यातील मैत्री, विश्वास, प्रेम हे खूप जास्त वाढलेलं आहे। लग्नानंतर संसारही सुखाचा सुरू आहे, पण या सुखी संसारामध्ये जेव्हा समजतं की आपण ज्या बायकोवर जीवापाड प्रेम केलंय ती बायको बाई नसून गडी माणूस आहे आणि इतके दिवस आपण एका पुरुषासोबत राहतोय। आता या कल्पनेच्या जगातून थोडं बाहेर या, कारण हुबेहूब ही अशीच घटना राजकोटमध्ये घडली आहे आणि या प्रकरणामध्ये नवऱ्यानं त्याच्या पुरुष बायकोचा खून सुद्धा केलाय। हे प्रकरण नेमकं काय आहे, पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना नेमके कोणते चक्रावणारे ट्विस्ट पाहायला मिळाले, हेच आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहायचंय। नमस्कार, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला हे प्रकरण समोर कसं आलं ते पाहू। बघा, 25 जूनला गुजरातमधील राजकोट शहरातील मास्कट फाटाजवळील एका रेल्वे स्थानकाच्या भिंतीलगत पोलिसांना अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह मिळाला। या मृतदेहाच्या अंगावर महिलांचे कपडे होते, पण असताना मात्र तो मृतदेह पुरुषाचा होता। पहिल्या नजरेत हा अपघाती मृत्यू असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला, पण जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला तेव्हा चित्र पूर्णपणे बदललं। मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या। या जखमा अपघाताच्या नव्हत्या, तर कुणीतरी मोठ्या दगडानं वार करून त्याची हत्या केल्याप्रमाणे डोक्यावर जखमा होत्या। जखमा पाहून पोलिसांना हे कन्फर्म झालं की हा मृत्यू नव्हता, तर विचारपूर्वक केलेला खून होता। यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली। तासनतास फुटेज पाहिल्यानंतर एक व्यक्ती मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये वारंवार समोर येत होती। पोलिसांचा या व्यक्तीवरचा संशय बळावला। पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अखेर ती व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली। या व्यक्तीचं नाव होतं पियुष कुमार खरवार। पोलिसांनी या पियुषची चौकशी केली। चौकशी जसजशी पुढे सरकत गेली तसतसा संपूर्ण घटनाक्रम उघड होत गेला आणि ज्यावेळी पियुषनं मर्डरचं खरं कारण पोलिसांना सांगितलं तेव्हा पोलिसांनाही डोक्याला हात लावावा लागला। बघा, पियुषने नेमकं पोलिसांना काय काय सांगितलं ते एकदा पाहू। पियुषची सोशल मीडियावर निशा कुमार नावाच्या फेसबुक प्रोफाईलशी ओळख झालेली होती। मग ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं। पियुष आणि निशामध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून सुद्धा अनेकदा संवाद सुरू झाला। हळूहळू यांच्या मैत्रीचं रूपांतर लव्ह मध्ये झालं आणि एकदा प्रेम झालं की मग काय, सगळ्या प्रेमात पडलेल्या कपल प्रमाणे हे दोघे सुद्धा सतत फोनवर बोलू लागले। विश्वास वाढत गेला। इतका विश्वास वाढला की 20 वर्षाच्या पियुषनं त्या व्यक्तीला लग्न न होताच मनातल्या मनात आपली पत्नी मानायला सुरुवात केली। दुसरीकडे समोरची व्यक्ती सुद्धा स्वतःला पियुषच्या पत्नीप्रमाणे वागवत होती। बायकोचे सगळे धार्मिक विधी ती करत होती। अगदी पियुषच्या नावानं आपल्या भांगेमध्ये सिंदूर सुद्धा लावत होती। सगळं काही अगदी खऱ्या वैवाहिक नात्यासारखं वाटत होतं, पण या दोघांचं तोवर लग्न झालं नव्हतं। आता 2 वर्षांनंतर या दोघांनी म्हणजेच पियुष आणि निशानं खरोखर लग्न केलं। लग्नानंतर दोघेही इतर नवरा बायकोप्रमाणे राहायला लागले, पण त्यांच्यात एकाच गोष्टीवरून सतत खटके उडायचे, ते म्हणजे दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरून वाद होत होता। पियुषची बायको निशा नेहमी तिचं धार्मिक व्रत, उपवास किंवा इतर कारणं सांगून शारीरिक संबंध टाळत होती। मात्र तरी सुद्धा पियुष निशाचं म्हणणं समजून घेत होता। इथपर्यंत जरा काही ठीक सुरू होतं, पण एके दिवशी पियुषनं त्याच्या बायकोला दाढी करताना पाहिलं। सुरुवातीला त्यानं या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण काही काळानंतर त्याच्या डोक्यात विचार यायला लागले की आपली बायको खरंच पुरुष आहे की काय। हेच तपासण्यासाठी पियुषनं त्याच्या बायकोवर नजर ठेवली आणि यातूनच त्याला सत्य समजलं। एका क्षणात त्याच्या पायाखालची जमीन सरकली। ज्या व्यक्तीला तो पत्नी समजत होता ती निशा प्रत्यक्षात खरंच एक पुरुष होता आणि त्याचं खरं नाव निशा नसून चंदन होतं। घडलेल्या प्रकारानंतर पियुष आणि चंदन मध्ये तीव्र वाद झाला आणि दोघेही एकमेकांना सोडून गेले। पियुष राजकोटला निघून गेला, पण काही दिवसांनी चंदन पुन्हा एकदा पियुषला शोधत शोधत राजकोटला त्याच्या कामाच्या ठिकाणी पोहोचला। तिथं सुद्धा दोघांमध्ये वाद झाला, पण यावेळी पियुषचं डोकं गरम होतं। त्यानं चंदनला वाद घालत घालत रेल्वे स्टेशन जवळच्या एका निर्जन स्थळी नेलं आणि तिथं त्याने मोठमोठे दगड उचलले आणि चंदनच्या डोक्यावर वार केले। ज्या व्यक्तीला आपण इतके दिवस बायको मानलं तिनेच विश्वासघात केला, हाच विचार त्यावेळी पियुषच्या डोक्यामध्ये घोंगावत होता आणि त्यातूनच त्यानं चंदनचा जीव घेतला। पियुषने मृतदेह दगडांखाली लपवून ठेवला। हे सगळं करून तो पुन्हा एकदा आपल्या कामावर परत गेला, जणू काही घडलंच नाहीये।
काही दिवसांनी हाच मृतदेह पोलिसांना सापडला आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा केला. पियुषनं चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. पण एक गोष्ट किती गंभीर आहे बघा. डिजिटल जगात जगणारी आजची पिढी सहजासहजी कुणावरही विश्वास ठेवते आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. ही घटना अनेक गंभीर प्रश्न निर्माण करते. सोशल मीडियावर निर्माण होणाऱ्या नात्यांमध्ये आपण किती सहज विश्वास ठेवतोय? समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे याची खात्री आपण कितपत करतोय? आणि जेव्हा फसवणूक, भावनिक धक्का किंवा विश्वासघात समोर येतो तेव्हा त्यावर कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्ग निवडण्याऐवजी आपण हिंसेचा मार्ग स्वीकारतोय. त्यामुळे पोरांनो आणि पोरींनो, सोशल मीडियावरच्या नात्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं बंद करा. नाहीतर 100त एखाद्याचा घात होतोच. फक्त त्या घात झालेल्या माणसांमध्ये आपला नंबर लागायला नको. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तो शेअर करा, मित्रांना सावध करा आणि हो, ऑनलाईन नेता या आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब आठवणीने करा.